नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर मुलगा झाल्याची नोंद असताना डिस्चार्जवेळी मात्र मुलगी सोपवण्यात आल्याने बाळाची अदलाबदल करून फसवणूक केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केलेला आहे. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी दुसऱ्या दिवशी सकाळी जिल्हा शल्यचिकित्सकांना घेराव घालत जाब विचारला, परंतु त्यांनी नेहमीप्रमाणे चौकशी समिती स्थापन करण्याचा सोपस्कार यावेळी पार पाडला. दरम्यान या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरा डॉक्टर निलेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय चौकशी समितीचा अहवाल आला. यामध्ये रुग्णालयातील 9 जणांना प्रथमदर्शनी दोषी ठरवण्यात आले आहे. तसेच DNA चाचणीबाबत गुरुवारी पोलीस आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. चौकशी समितीने सोनोग्राफी सेंटरमधील प्रसूतीपूर्व अहवालाची तपासणी केली असता त्यात नवजात श्री अर्भकाची नोंद आढळली. तसेच झालेला गोंधळ दूर करण्यासाठी DNA चाचणी करावी अशी शिफारस केली. नांदूरनाका येथील ऋतिका पवार यांची जिल्हा रुग्णालयात रविवारी रात्री 11:32 प्रसूती झाली. मुलगा झाल्याची जन्मनोंदणी प्रक्रिया पार पाडल्यानंतर बाळाचे वजन कमी असल्याने त्याला NICUमध्ये दाखल करण्यात आले. 2 दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. बाळाच्या पोटात पाणी असल्याने पंचवटीमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी मंगळवारी नातेवाईकांना दिला. नातेवाईकांनी तात्काळ डिस्चार्जची तयारी सुरू केली. बाळ ताब्यात घेतल्यानंतर डायपर बदलत असताना ती मुलगी असल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. कागदपत्रावर मुलगा नोंद असताना मुलगी कशी दिली असा जाब विचारत आमचा मुलगा आम्हाला द्या असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला. रात्री मेट्रन सहाय्यक मेट्रन यांनी रुग्णालयात दाखल होत कागदपत्राची पाहणी केली असता त्यावर मुलगा झाल्याची नोंद करण्यात आले. 15 दिवसापूर्वी जिवंत बालकास मृत्यू घोषित केलेले होते. यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमधील गलथान कारभार उघडीस आलेला आहे. दरम्यान कालच्या या प्रकारामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावे की नाही असा प्रश्न रुग्णांना पडलेला आहे. आरोप केला होता की बाळाची अदलाबदली झाली. आता तुम्ही सिव्हिल सर्जनसोबत चर्चा केली, काय त्यांनी चौकशीचे आदेश दिले? त्यांनी आम्हाला आता 3 वाजेपर्यंतचा वेळ दिलेला आहे. आमचा ॲक्च्युली झालेला जन्माला मुलगाच आलेला आहे, पण आता देताना आम्हाला डिस्चार्ज देताना चेक केलं तर तिथं बघितलं तर मुलगी. आम्हाला आमची मुलगीच पाहिजे, मुलगाच पाहिजे, आम्हाला मुलगी नको आहे कोणाची. तसं काही त्यांनी कागदपत्रे नोंद केलेली त्यांच्याकडे की तुम्हाला मुलगा जन्माला आला आहे असं? त्यांचा स्वतःचा स्टाफ जो डिलिव्हरी करतो तो स्वतः कबूल करतो आहे की मुलगा झालेला होता, बरोबर. असं रविवारी रात्री 11:30 वाजता त्यांच्यापासून जी प्रोसिजर असते त्यांची पूर्ण रजिस्टर मेंटेन, त्याच्यानंतर त्यांची फाईल, बाळाचे ठसे घेण्यापर्यंत, बाळाला पेटीत ठेवण्यापर्यंत पूर्ण डॉक्युमेंटरी मेलची झालेली. फक्त काल 3ऱ्या दिवशी डिस्चार्ज देताना त्या डिस्चार्ज पेपरवर पण मेलचीच एंट्री. त्याच्यानंतर फक्त आम्हाला तिथून बाळा देताना ते दुसऱ्या हॉस्पिटलच्या लोकांची प्रोसिजर आहे की बाळाला चेक केल्याशिवाय घेऊन नाही जायचं. त्यावेळेस ते खोलताना बघितलं की तिथं मुलगी. त्यावेळेस तुमचा प्रकार लक्षात आला? हां, त्यावेळेस प्रकार लक्षात आला. मग त्याच्यानंतर बोलणं झालेलं, सिव्हिलसोबत बोलणं झालेलं आहे. त्यांनी आम्हाला आज 3 वाजेपर्यंतचा वेळ पण दिलेला आहे. त्याच्यानंतर बघू का ते काय कारवाई करतात. 3 वाजेपर्यंत कसं तुम्हाला वेळ दिला? तुमचा मुलगा तो परत देणार की चौकशीचा अहवाल तुमच्यापुढे सादर करणार? त्यांच्या कमिटीचं पूर्ण ते चौकशी करणार. त्याच्यानंतर आम्हाला काय असेल त्याचा निर्णय कळवणार आहे. काल जी तक्रार प्राप्त झाली होती मुलगा बदलायची, त्याच्या अनुषंगाने इमिजिएटली आम्ही क्लास 1 6 लोकांची कमिटी तयार केली आणि त्याच्या अनुषंगाने सगळं कारवाई सुरू केली. कमिटीने संध्याकाळपर्यंत CCTV फुटेज, सगळे डॉक्युमेंट्स, नातेवाईकांचे जबाब, ड्युटीवर असलेले सगळे नर्सेस आणि याच्याप्रमाणे अभिप्राय दिला. अभिप्रायामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की मुलगीचं अदलाबदल झालेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, टॅगही बदललेला नाही आहे. फक्त संभाषण आणि ते याच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंगमध्ये रॅप केलेलं असताना मुलगा म्हटल्यामुळे सगळीकडे एमचा टॅग असल्यामुळे सगळीकडे पेपरवर मेल चाइल्ड, फिमेल ऐवजी F ऐवजी M झाल्यामुळे हा
कन्फ्युजन झाला होता. नातेवाईकांचंही मी त्याच्यात आभार मानतो. त्यांनी संयमाने सगळ्यांना आम्हाला वेळ दिला आणि त्यांनी कॉपरेट केली. त्यांचीही शंका आम्ही निरसन केलेलं आहे आणि त्यांचंही समाधान झालेलं आहे. बच्चूचं 2 गोष्टी एकदम प्रकर्षाने जाणवलं, की शेवटपर्यंत CCTVचे फुटेज होते. ते सगळे नातेवाईकांनाही दाखवले. कमिटीनेही त्या अहवालामध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, बच्चूची डिलिव्हरी जी 13 तारखेला झालेली आहे. 9 तारखेला त्यांनी प्रायव्हेटला जिथं सोनोग्राफी केली होतं, जन्मताच बच्चूला आईच्या गर्भपिशवीमध्ये असताना जो जन्मता दोष होणार होता, तो दोष फक्त पूर्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ह्या एका बच्चूलाच आढळला आहे, की जो मागच्या 6-8 महिन्यामध्ये आमच्याकडे त्या जन्मता असलेल्या दोषाचा बच्चूच ॲडमिट झालेला नाही आहे. त्यामुळे पिक्चर खूप क्लिअर झालं आणि त्या बच्चूला इमर्जन्सी ऑपरेशन लागणार होतं, म्हणून त्यांना रेफर 3ऱ्या हॉस्पिटलला केलं होतं. आणि नंतर डिलिव्हरी झाल्यावर ज्या बच्चूला आम्ही 4थ्या हॉस्पिटलला पाठवलं, तिथेही फाइंडिंग तीच आलेली आहे आणि ऑपरेशन सक्सेसफुल होऊन बच्चूचा जीव वाचला आहे. आणि ते जे ऑपरेशन केले, ऑपरेशनच्या बायोप्सीनंतर हे सगळं आईच्या गर्भपिशवीत असलेला जो दोष होता, तर आत्तापर्यंत ऑपरेशन करून आपण जी तपासणी केली ते 100% मॅच होतं आहे आणि नातेवाईकांनी आम्ही ते कन्व्हिन्स आणि कन्वे केलेलं आहे. पण एवढी गंभीर चूक ही कशी होऊ शकते? ॲक्च्युली डिलिव्हरीच्या वेळेस जेव्हा तो आपण टॅग लावतो त्याच्यामध्ये मेल M लिहिला गेला फिमेल ऐवजी, आणि नंतर मग ते पेपरवर सगळं कॅरी फॉरवर्ड झाल्यामुळे ती आहे चूक आहे. म्हणून त्याच्या अनुषंगाने जे व्हेरिफिकेशन नाही झालं त्याच्या संबंधित जे डॉक्टर ऑन ड्युटी होते आणि जे नर्सेस होते त्यांच्यावर इमिजिएटली कालच्या काल कारवाई करण्यात आलेली आहे. परिवाराने स्वीकारलं का नाही? परिवारांनी आता आज परत येणार आहेत. त्यांच्याशी काल संध्याकाळपर्यंत चर्चा झालेली आहे. तेही समाधान व्यक्त केलेले आहे. ते बच्चूला बघायला जाणार होते असं बोलले होते, पण आज ते येणार आहेत. मग परत बसून आम्ही ते सॉर्ट आऊट करू. तर किती जण आहेत आणि काय नेमकी कारवाई झाली? कारवाई आता त्याच्यात कसं झालं, सगळे डॉक्टर्स जे होते ते मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटचे डीनच्या अंडरचे होते. त्यांना आम्ही पत्र दिलेले, पुढील हा अभिप्राय जो कमिटीचा आला आहे याच्यात त्यांच्याकडनं ही जी चूक झाली त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. दुसरे आमच्याकडे NHM आणि रेग्युलर लोक आहात. रेग्युलर लोक जे आहेत ते DHO आमचं DD सरांकडे आम्ही प्रस्तावित केलं कालच्या काल, आणि जे माझ्या अखत्यारीतले त्यांची ॲक्शन माझ्या स्तरावर आम्ही इमिजिएटली काल घेतलेली आहे. टोटल नंबर ऑफ पर्सन किती आहेत आणि कारवाई नेमकी काय अपेक्षित आहे? त्याच्यामध्ये जे NHMचे लोक आहेत त्यांना आम्ही टर्मिनेट केलेलं आहे इमिजिएटली, आणि बाकीच्यांचे प्रस्ताव आता सस्पेन्शनसाठी फॉरवर्ड केलेले आहे. ते उच्चस्तरीय याच्यावर कारवाई होईल.